अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांची हनुमान भक्ती आपण याआधी ऐकली आहे। अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर ओबामांनी एका अमेरिकन मॅगझिनला ही माहिती दिली होती। ओबामांच्या आयुष्यातलं हे सिक्रेट काय आहे पाहूयात। ओबामांना ताकद कुठून मिळते? ओबामांना प्रेरणा कोण देतं? अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आपल्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत। मात्र याचं श्रेय ते नेहमीच त्यांच्या खिशात असणाऱ्या एका लकी चार्मला देतात। या लकी चार्ममुळे केवळ त्यांना प्रेरणाच मिळाली नाही तर त्यांचा भाग्योदयही झाला। दोन 2008 मध्ये ओबामांनी जेव्हा प्रथम अध्यक्षपदाची निवडणूक लढली तेव्हाही त्यांच्या यशामागे हाच त्यांचा लकी चार्म होता। प्रचारात प्रत्येक वेळी ओबामांच्या खिशात असायची हनुमंताची एक छोटीशी मूर्ती। त्यावेळी या मूर्तीची फारशी चर्चा झाली नाही। उमेदवारीसाठी 17 महिने चाललेल्या लढाईत त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांना मागे टाकलं। त्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला मागे टाकत त्यांनी अध्यक्षपदाला गवसणी घातली। त्याही वेळी त्यांच्या सोबत होता हाच त्यांचा लकी चार्म। मात्र पहिल्या टर्मच्या वेळी ओबामांच्या या सिक्रेटची चर्चा फारशी रंगली नाही। मात्र 2012 मध्ये पुन्हा त्यांनी अध्यक्षपदाला गवसणी घातली आणि मग त्यांच्या या लकी चार्मची चर्चा सुरू झाली। अमेरिकन मीडियाने या लकी चार्मला मंकी गॉड असं नाव दिलंय। यावेळी ओबामा भारत दौऱ्यावर आले तेव्हा त्यांना याविषयी प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तरही मिळालं। मुझे खुशी है कि मैंने कहीं सुना और पढ़ा कि आप भी हम जिन्हें मानते हैं, जिनकी पूजा करते हैं, हनुमान, आप भी उनको मानते हैं और यहाँ तक कि अपने जेब में उनकी छोटी सी मूर्ति भी रखते हैं। तो उन्होंने कहा सही है। लालकृष्ण अडवाणींना मिळालेलं हे उत्तर ओबामांचा इंडिया कनेक्शन काय आहे ते स्पष्ट करतं। ओबामांच्या भारत दौऱ्यामागे राजनैतिक कारणं होतीच, पण या दौऱ्यामागे हे एक इंडिया कनेक्शनही असणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।